मित्रांनो आज एक स्पेशल लॅपटॉप तुमच्यासाठी आणलेला आहे लेनोवोचा योगा 9i 2-in-1 ऑरा एडिशन। हो म्हणजे लेनोवोने सगळ्यात पहिला त्यांचा योगा सिरीजचा जो लॅपटॉप आणलेला तो मला वाटतं एक 12-13 वर्षापूर्वी आणलेला 2012-13 मध्ये आणि माझ्याकडे तो रिव्ह्यू साठी आला तेव्हा चॅनल सुद्धा नव्हता आमचा माझा ब्लॉग होता आणि त्याच्यावरती रिव्ह्यू मी करत होतो। जेव्हा पहिल्यांदा तो लॅपटॉप उघडला ना इतका थिन अँड लाईट होता। ओ माय गॉड आय वॉज इम्प्रेस्ड। म्हणजे मी तेव्हा म्हटलेलं की लिटरली मॅकबुक एअर वगैरे किंवा दुसरे लॅपटॉप होते ना त्याच्या कंपॅरिझन मध्ये सुद्धा तो अतिशय थिन स्लिम वगैरे होता। इट वॉज क्रेझी आणि तेव्हापासून एक स्टेटमेंट जर का तुम्हाला करायचंय ना तर इट इज लेनोवो योगा सिरीज लॅपटॉप। हा प्रीमियम लॅपटॉप आहे, प्रीमियम गोष्टी तुम्हाला देतं आणि आजकालच्या जगात ना एआय इतकं महत्त्वाचं झालंय आणि बऱ्याच जे एआय चे फीचर्स आहेत ते ऑन डिव्हाइस होतात त्यामुळे सिक्युरिटी वगैरे ज्यांना खूप महत्त्वाची आहे, डेटा वगैरे ज्यांना फार महत्त्वाचा आहे, हा प्रीमियम लॅपटॉप त्यांच्यासाठी आहे। हो प्रीमियम प्राइस बरोबर सो येतो, सगळं सांगणार आहे तुम्हाला पण नक्की बघा एंड पर्यंत बघा हा व्हिडिओ, तुम्हाला कळेल कुणासाठी आणि कशासाठी आहे हा लेनोवो योगा 9i। चला लेट्स ओपन। दिस इज द बॉक्स। म्हणजे हा फक्त वरचा तुम्हाला त्याच्यामध्ये हा 65 वॉटचा हा चांगला बऱ्यापैकी छोटा चार्जर येतो तुम्हाला आणि पॉवर केबल अजून काही नाहीये त्यामुळे हे बाजूला ठेवूया आणि ऍक्च्युअली लॅपटॉप कडे बघूया। सच अ नाइस स्लिम थिन केस लेनोवो योगा। जसं मी तुम्हाला सांगितलं ना लेनोवो योगा म्हणजे एक स्टेटमेंट आहे। तुम्हाला जर का एक विंडोजचा लॅपटॉप पाहिजे असेल आणि तुम्हाला जर का एक स्टेटमेंट करायचं असेल देन दिस इज व्हॉट इट इज। ऑलरेडी एवढा हलका आहे म्हणजे हातात दिवसभर जरी तुम्ही कॅरी केला तुम्हाला काही वाटणार नाही, तुमच्या बॅकपॅक मध्ये जास्त काय वजन वाढणार नाही। फील्स व्हेरी नाईस। जे फिनिश वगैरे आहे ऍब्सोल्युटली प्रीमियम। साइड्स प्रॉपरली म्हणजे असे मोबाईल्सचे जे फ्रेम्स असतात ना तसंच ह्याचा फ्रेम आहे। खालच्या बाजूला बाकी काही नाहीये, खूपच कमी गोष्टी आहेत, फक्त हे इनलेट वेंट्स तुम्हाला मिळतात। बढिया लेट्स ओपन दिस। 14 इंची लॅपटॉप आहे। ह्याचं वजन माझ्या हिशोबाने 1.35-1.37 kgs असणार। बघूया 1.325 ग्रॅम्स आहे म्हणजे डेफिनेटली व्हेरी व्हेरी लाईट। आणि जर का ड्युरेबिलिटीच्या बाबतीत सांगायचं झालं तर दिस इज ऑल ॲल्युमिनियम म्हणजे मेटल बिल्ड आहे। इट इज गोइंग टू लास्ट। थोडासा ड्रॉप टेस्ट करायचं का याच्यावरती बघूया, ट्राय करूया। तसं मी तुम्हाला सांगतो की हा जो व्हिडिओ आहे ना हा लेनोवो आणि इंटेलच्या कोलॅबोरेशन मध्ये आम्ही बनवलेला आहे पण ऑब्व्हियसली आम्हाला जे वाटतं या लॅपटॉप बद्दल तेच आम्ही सांगणार आहे आणि त्यांनी हे अप्रूव्ह केलेलं नाहीये तरी सुद्धा मी करतोय। 1 2 मागून सुद्धा पाडूया 1 2 ओ माय गॉड। आता ओपन करूया। लेट्स ओपन इट नाउ। ओ हो ब्युटिफुल डिस्प्ले। सगळ्यात आधी डिस्प्ले बद्दलच बोलूया। ओलेड डिस्प्ले आहे मित्रांनो। बेझल्स वन ऑफ द थिनेस्ट आय हॅव सीन। वरचं सुद्धा जी बेझल आहे खूपच छोटी आहे आणि ऑब्व्हियसली वरती थोडं मधला भाग जो आहे तो जरा जास्त आहे कारण की तिथं वेबकॅम वगैरे आहे। 14 इंचचा 2.8K रेझोल्युशनचा 120 हर्ट्सचा हा 14 इंचीचा डिस्प्ले आहे। 120 हर्ट्स तुम्हाला फास्ट रिफ्रेश रेट मिळतो आणि बऱ्याचशा स्मार्टफोन्स मध्ये नसते एवढे ब्राईटनेस आहे, 1000 निट्स ब्राईटनेस आहे आणि हा टच स्क्रीन आहे म्हणजे टॅबलेट ॲज वेल ॲज अ लॅपटॉप। लुक ॲट दिस 360 डिग्रीज म्हणजे टॅबलेट आणि लॅपटॉप दोघांचंही हा काम करतो। सो दिस इज नाईस। आणि तुम्हाला सांगू ओलेड डिस्प्ले वगैरे असल्यामुळं इव्हन तुम्हाला एक मल्टीमीडिया डिव्हाइस जबरदस्त पाहिजे देन दिस इज इट। 1000 निट्स ब्राईटनेस आहे। डॉल्बी विजनचा सुद्धा सपोर्ट येतो याच्यामध्ये म्हणजे HDR डॉल्बी विजन वगैरे सगळं आहे। नेटफ्लिक्स मध्ये वेब सिरीज वगैरे तुम्ही बघाल यू आर गोइंग टू ॲब्सोल्युटली एन्जॉय। ह्याचा जो ऑडिओ आहे ना मी तुम्हाला आधी सांगितलं की हे आउटलेट वेंट्स आहेत पण ही जी हिंज आहे ना हिंजच काम करते ॲज अ स्पीकर। सो जेव्हा तुम्ही असं सुद्धा बघताय त्यामुळे तुम्हाला आउटवर्ड आवाज येणार and that is very very nice। जेव्हा असं करताय तेव्हा इट विल बी फेसिंग यू एक्झॅक्टली तुम्हाला पुढे आवाज येईल। व्हेरी नाईस। म्हणजे लाऊडनेस नाहीये पण क्वालिटी जी आहे ना ती खरंच ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक। मी कीबोर्ड बद्दल सांगणार आहे पण एक गोष्ट मी सांगायची राहिली इन हँड फील ह्याचा हे जे राऊंडेड कॉर्नर्स असल्यामुळे ना तुम्ही जेव्हा असं सुद्धा पकडता इतकं छान वाटतो हातात फील त्याचा। ॲब्सोल्युटली ग्रेट। पोर्ट्स अँड बटन्स तुम्हाला सांगितलेले नाहीयेत। 2 USB Type-C पोर्ट येतात, एक USB Type-A पोर्ट आहे। राईट हँड साइड मध्ये तुम्हाला अजून एक USB Type-C मिळतं, 3.5mm जॅक आहे अँड then you obviously have this power on off button, so that is there। कीबोर्ड बद्दल सांगायचं झालं ना तर कीबोर्डचे इवन लॅपटॉप असा पोर्टेबल असला तरी ह्याचे जे की साइजेस आहेत किंवा की ट्रॅव्हल डिस्टन्स सुद्धा 1.5mm वगैरे आहे आणि क्लिकी वाटतात असे जेव्हा तुम्ही टाईप करता ना दॅट सॅटिस्फॅक्शन इज डेफिनेटली देअर। सो जर का कीबोर्ड वगैरेच्या बाबतीत सांगायचं झालं व्हेरी नाईस कीबोर्ड एज वेल। पण याच्यामध्ये जर का डिस्प्ले कीबोर्ड बद्दल सांगायचं झालं तर
फिनॉमिनल. मल्टीमीडिया ग्रेट. ह्याचा जर का मी टचपॅड जरी सांगितलं त्याची साईज मोठी आहे. आणि जेव्हा टचपॅड सांगतोय तर Lenovo Yoga, एस्पेशली इफ यू आर बाईंग दिस, मी तुम्हाला सांगतो की इन्व्हेस्ट इन धिस माउस. हा जो माउस आहे ना, Lenovoचा Yoga Pro माउस आहे. 4000 DPI आहे याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही वापरलं ना तर रादर दॅन टचपॅड आय से इन्व्हेस्ट इन दिस माउस. व्हेरी ब्युटिफुल. आणि हो, ब्लूटूथ 5.1 ला सपोर्ट करतो, त्यामुळे इमिजिएट कनेक्टिव्हिटी वगैरे आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि हा रिचार्जेबल आहे. येस, 380 mAh ची बॅटरी आणि प्रोग्रामेबल बटन्स आहेत. 1, 2 हे जे बटन्स आहेत ना ते सुद्धा तुम्ही प्रोग्राम करू शकता. आणि हो, त्याच्यामध्ये डायनॅमिक हायपर स्क्रोल सुद्धा आहे. म्हणजे मल्टिपल वेब पेजेस असतील ना एकाच वेळी तुम्ही स्क्रोल करू शकता. बरं, एक इंटरेस्टिंग गोष्ट, राईट हँड साईडला तुम्हाला हा कॉलम दिसतोय का कीबोर्डचा, ह्याच्यामध्ये स्टार की वगैरे म्हणजे तुम्ही प्रोग्राम करू शकता तुम्हाला जे पाहिजे ते. आणि हो, डेडिकेटेड को पायलटचं बटन सुद्धा येतं. अजून एक गोष्ट, तुम्ही मल्टीमीडियामध्ये मी विसरलो, पण ह्याच्यामध्ये लो ब्लू लाईट सर्टिफिकेशन वगैरे येतं. आय केअर, म्हणजे रात्री अंधारात सुद्धा तुम्ही बघत असाल, यू शुड नॉट हॅव एनी प्रॉब्लेम्स. आणि तुम्हाला फुल कव्हरेज मिळतं, sRGB, Adobe RGB, आणि ह्याच्यामध्ये 100% DCI P3 सुद्धा आहे. स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलूया. वेगवेगळे व्हेरियंट्स येतात. हा जो येतो कोर अल्ट्रा 7 वरती येतो. ह्याच्यामध्ये कोर अल्ट्रा 5, कोर अल्ट्रा 3 हे व्हेरियंट सुद्धा येतात. 32 GB रॅम तुम्हाला मिळते. 512 GB बेस व्हेरियंट घेतला, 512 GB स्टोरेज आहे, लेटेस्ट NVMe स्टोरेज आहे, पण 1 TB व्हेरियंट सुद्धा येतं. 75 Wh ची बॅटरी येते, 65 वॉटचा चार्जर येतो, फास्ट चार्जिंगला सपोर्ट आहे. 12-15 तास म्हणजे मॉडरेट युसेजमध्ये तुम्हाला 12-15 तास सुद्धा मिळतील. विचार करा, जर का नॉर्मल युजर तुम्ही असाल, 5-6 तास वापरत असाल तर लिटरली 2-3 दिवस हा लॅपटॉप वापरू शकता विदाउट चार्जिंग. आणि हो, ग्राफिक्ससाठी इंटेल आर्क 140V इंटिग्रेटेड ग्राफिक्स कार्ड आहे याच्यामध्ये, 16 GB रॅम सोबत. सो सगळे स्पेसिफिकेशनच्या बाबतीत, पॉवरच्या बाबतीत, फीचर्सच्या बाबतीत इट इज राईट अप देअर. तुम्ही सगळं काही ह्याच्यावरती करू शकता. बट हायलाइट हे की इट इज अ स्टेटमेंट दॅट यू आर मेकिंग. चला, आता महत्वाची गोष्ट, आता 2025 किंवा त्याच्यानंतर तुम्ही जर का कुठले लॅपटॉप्स घेतले तर AI हे फार महत्वाचं झालंय. आय मीन लिटरली मी त्याचे एक्झाम्पल्स तुम्हाला देणार आहे. आणि AI साठी तुम्हाला डेडिकेटेड NPU सुद्धा येतो ह्याच्यामध्ये. म्हणजे जे काय तुम्ही करता ते NPU बेसिकली प्रोसेस करतं आणि ऑन डिव्हाइस करतं. काही तुम्ही जे करत असाल, वेदर यू आर अ प्रोफेशनल, तुम्ही स्टुडंट असाल, तुम्हाला एखादा प्रोजेक्ट लिहायचा असेल, प्रोजेक्ट करायचा असेल, काही एक इमेज क्रिएट करायची असेल, Lenovoचं AI नाव आहे जे बेसिकली एव्हरीथिंग यू कॅन डू ऑन डिव्हाइस. म्हणजे तुम्हाला इंटरनेटला कनेक्शन सुद्धा नकोय आणि तुम्ही करू शकाल. आणि ती जी गोष्ट आहे ना, हे सगळं NPU, डेडिकेटेड NPU असल्यामुळे त्याच्यावरती सगळं प्रोसेस होतं आणि तुम्हाला हे देतंय. इट इज कॉम्प्लेक्स, पण हा जो प्रीमियम लॅपटॉप आहे ना, इट ऑफर्स दॅट. आणि आय थिंक वन ऑफ द मेन फीचर्स किंवा जी लोक सगळ्यात जास्त वापरतील ते हेच. तुम्हाला ChatGPT किंवा OpenAI ऑनलाईन जाऊन करण्याची गरज नाही. कुठेही असाल, इंटरनेट नसेल तरी तुम्ही AI वापरू शकता. आणि ऍक्च्युअल रिअल वर्ल्ड परफॉर्मन्स बद्दल सांगायचं, आम्ही गेमिंग वगैरे करून बघितलं, आम्ही बेंचमार्क्स रन केले. बेंचमार्कचे स्कोर मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतोय, नक्की बघा. लाईट गेमिंग, कॅज्युअल गेमिंग वगैरे तुम्हाला करायचं असेल ना, ऍब्सोल्युटली तुम्ही करू शकाल. ह्याचा सगळ्यात मोठा फायदा काय माहिती का, हा एक 2-in-1 लॅपटॉप आहे. म्हणजे ऍज अ लॅपटॉप तर तुम्ही वापरू शकाल, पण ऍज अ टॅबलेट सुद्धा तुम्ही वापरू शकता. आणि टेंट मोड मध्ये तुम्हाला कुठं बाहेर जरी गेला असाल, काही प्रॉब्लेम नाही. व्हिडिओ बघायचा आहे, अजून काही करायचंय, प्रेझेंटेशन द्यायचंय, फॉर एव्हरीथिंग. आणि कुठेही तुम्ही हा लॅपटॉप उघडला ना की लोक विचारणार तुम्हाला कुठला आहे म्हणून, दॅट्स फॉर शुअर. आणि झूम मीटिंग्स वगैरे तुम्हाला करायचे असतील तर 5 मेगापिक्सेलचा तुम्हाला वेबकॅम मिळतो विथ प्रायव्हसी शटर बटन. जेव्हा यूज करत नसाल तर प्रायव्हसी बटन तुम्ही बंद करून ठेवा. आणि जेव्हा झूम कॉल करताय तेव्हा ऑटो फ्रेमिंग वगैरे होतं, ऑटो फोकस, ऑटो फ्रेमिंग आहे. तुम्ही ऍब्सोल्युटली क्लिअर असता जेव्हा तुम्ही एखादा प्रोफेशनल मीटिंग करत असाल तर. आणि 2 मायक्रोफोन्स वगैरे येतात, त्यामुळे आवाज छान येतो. एस्पेशली ते जे रोटेटिंग त्यांचं स्पीकर सिस्टम आहे ना, दॅट इज व्हेरी नाईस. डॉल्बी ॲटमॉसला सपोर्ट करतो, व्हेरी व्हेरी क्लिअर. आणि तेवढंच नाही, म्हणजे AI नॉर्मल तर तुम्ही कोपायलट बरोबर वापरू शकाल, पण बरेचसे दुसरे AI चे फीचर्स सुद्धा आहेत. जसं शील्ड मोड आहे, प्रायव्हसी अलर्ट्स वगैरे येतात, प्रायव्हसी गार्ड आहे, म्हणजे ऑटोमॅटिकली स्क्रीन ब्लर होते मागून जर का कोणी बघत असेल त्याला हो कळतं. स्मार्ट केअर मोड आहे, तुम्हाला जर का काही प्रॉब्लेम आला लॅपटॉपवर, बिल्ट इन सपोर्ट सिस्टम आहे, दॅट इज दॅट. स्मार्ट शेअर आहे, सिमलेसली तुम्ही फाईल ट्रान्सफर करू शकाल. आणि स्मार्ट नोट आहे, लॉक स्क्रीनवरती तुम्ही डिरेक्टली लिहू शकता वन नोटनी. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत सांगायचं झालं तर लेटेस्ट अँड ग्रेटेस्ट Wi-Fi 7 तुम्हाला मिळतं, ब्लूटूथ 5.4 चा सपोर्ट आहे. तर सगळ्याच बाबतीत हा एक लाईट वेट, पोर्टेबल, प्रीमियम, ऍब्सोल्युटली फिनॉमिनल डिस्प्ले असणारा टच लॅपटॉप आहे. 2-in-1 टच लॅपटॉप आहे. ह्याची प्राइस मी जर सांगितलं, जे तुम्ही व्हेरियंट घेताल तेव्हापासून हा i7 1,99,000चा वगैरे. पण आता जर का तुम्ही घेतलं ना, मी ऑफर्स दाखवतोय, 10,000 रुपीजचं तुम्हाला कॅशबॅक मिळते. सो यू कॅन गेट दॅट ऑफर. आणि तुम्ही त्यांच्या वेबसाईटवरती गेला तर हा लॅपटॉप जो आहे तो अख्खा कस्टमाइज सुद्धा करू शकता. EMI वरती सुद्धा नो कॉस्ट EMIs वगैरे आहेत. 3,000 का 4,000 पासून EMIs होतं. मी डिटेल्स तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतोय आणि प्रॉडक्ट टॅग सुद्धा केलेलं आहे. येस,
हाच आहे लेनोवो योगा 9i 2-in-1 ऑरा एडिशन. एवढी मोठी मोठी नावं नका ठेवत जाऊ, पण ह्याचं नाव एवढं मोठं आहे आणि लॅपटॉप सुद्धा तेवढंच मोठं आहे. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.